आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री शिंदे 24 फेब्रुवारीला प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये जाणार। शिंदेच्या दौऱ्यापूर्वी श्रीकांत शिंदे पाहणी दौरा करणार। कुंभमेळ्यामध्ये शिंदे साधू महंतांची भेट घेणार, सूत्रांची माहिती। कमाल खानच्या वक्तव्याप्रकरणी मुख्यमंत्री कारवाई करणार। महाराजांबद्दल कोणीही असं लिखाण केलं असेल तर सामान्य माणूस सहन करणार नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। राहुल सोलापूरकरला पोलीस आयुक्तांकडून क्लीन चिट देणाऱ्याचं डोकं तपासलं पाहिजे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांवर उदयनराजे संतापले। सरकारच्या आशीर्वादामुळे राहुल सोलापूरकरवर कारवाई नाही, सोलापूरकरला सरकार पाठीशी घालत आहे, मनोज जरांगेंचा आरोप। आव्हाडांना कंटाळून अनेक नेते गेले, अजितदादांचा आरोप चुकीचा। आव्हाड कार्यकर्त्यांना काय ताकद देतात हे सगळ्यांना माहिती आहे, नितीन देशमुखांची प्रतिक्रिया। फडणवीसांसोबत 2 मंत्र्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा। मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन। सरकार नवं आरक्षण आंदोलन उभं करणार, जरांगेंचा गौप्यस्फोट। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यामध्ये राहुल गांधी यांना दिलासा। खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहण्याबाबत कायमस्वरूपी सूट मिळावी यासाठी राहुल गांधींना विशेष अर्ज मंजूर। शरद पवार आणि संजय राऊत उद्या एकाच मंचावर येणार। दिल्लीमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळ्याला पवार आणि राऊत एकत्र येणार। पवारांवरील टीकेनंतर राऊत पवारांसोबत पहिल्यांदाच एकाच मंचावर। सौर ऊर्जा प्रकल्पाचं श्रेय बागड बिल्लांनी घेऊ नये, अर्जुन खोतकरांचं वक्तव्य। तर जुन्या प्रकल्पावर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी ताव मारू नये, रावसाहेब दानवेंचं उत्तर। जालन्यामधल्या सौर ऊर्जा प्रकल्पावरून अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंमध्ये चुंकली। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सर्वसामान्यांसाठी खुशखबर, सिडको 3 आठवड्यामध्ये पुन्हा लॉटरी काढणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। महाराष्ट्रामध्ये 2017 सालीच करमणूक कर नेहमी करता रद्द करण्याचा निर्णय। छावा चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर। लोअर परळमध्ये छावा चित्रपटाचं स्क्रीनिंग बंद झाल्यानं प्रेक्षक संतापले। आमदार सुनील शिंदेंनी जाब विचारला, स्क्रीन खराब झाल्यामुळे शो थांबवल्याचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा एल्गार। संपूर्ण कर्जमाफीसाठी 19 मार्चला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार, शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटील यांचा इशारा। टोरेसमधील पसार आरोपींची बल्गेरियामध्ये आणखीन एक कंपनी। टोरेस फसवणूक प्रकरणामधील मुख्य आरोपींचा शोध सुरू असताना माहिती समोर। बल्गेरियामध्येही टोरेसप्रमाणे गुंतवणूक योजना राबवण्यास सुरुवात केल्याची आर्थिक गुन्हे शाखेला माहिती। तुळजाभवानी मूर्ती आणि दर्शनाचं नियोजन कसं करता येईल याचा लेखी अभिप्राय 15 दिवसांमध्ये द्या, जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची पुजारी महंतांना सूचना। मुख्य गाभाऱ्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल शुक्रवारपर्यंत येणार। मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यामध्ये दोषी ठरवण्यात आलेल्या अबू सालेमच्या सुटकेसाठी याचिका, शिक्षा माफी तसंच तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयामध्ये धाव। मराठवाड्यामधील 55,334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही, कॅगच्या चौकशीची भीती, नियमानुसार छाननी सुरू। ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच नवीन लस, चाचणी अंतिम टप्प्यात। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। 8 ते 16 वयोगटामध्ये लस घेतल्यास कॅन्सरला थांबवण्यात यश मिळणार।